मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. महाविकास आघाडीची सभा सुरू असताना उमेदवार संजोग वाघेरे हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते. मात्र राहुल गांधी आल्यानंतर संजोग वाघेरे यांना पोलिसांकडून आतमध्ये सोडण्यास मनाई करण्यात आली. या दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अमित शहा यांच्या व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्पिरिट ऑफ काँग्रेस ट्विटर हँडल चालवणाऱ्या अरुण रेड्डीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत मध्य रेल्वेसाठी रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 7व्या टप्प्यात होणाऱ्या वाराणसी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 13 मे रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचा मोठा रोड शो होणार आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील पातूरमधील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात 6 जण ठार झालेत तर काही जण गंभीर जखमी झालेत. या अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सरनाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा 2019 प्रमाणे 2 जागांवरून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते वायनाड आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत. जळगावमध्ये शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगावच्या चोपडावरून भुसावळकडे जाताना अपघात झाल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपसोबत युती केली आणि स्वार्थासाठी हिंदुत्व सोडलं. त्यांनी आमच्यावर बोलू नये, त्यांची सत्ता गेली आहे, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर कोस्टल रोडवर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टला भाजपनं ट्विट करत धन्यवाद केलाय. त्यावरून आता आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटल्याचं दिसतंय. पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना फडणवीसांवर टीका केली आहे. सत्ता गेल्यावर त्यांना कोणी नमस्कारही करणार नाही. त्यांचा कट कारस्थान जनतेला पटलेलं नसल्याचं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या ऊसाची चिंता करू नका. मी ऊस घेऊन गेलो नाही तर चौकामध्ये मला बुटाने मारा, असं आव्हानच बजरंग सोनवणे यांनी केलंय. यावेळी बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात आल्यावर कायमच आनंद होतो, कारण इथल्या लोकांच्या रक्तात आणि हृदयात काँग्रेसची विचारधारा नैसर्गिकपणे रुजलेली आहे. स्वातंत्र्याची चळवळ, फुले, आंबेडकर, गांधी, नेहरू विचार सर्वांच्या रक्तात असून तो कोणालाही बाहेर काढता येणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. नांदेडकरांना पुढील 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. धरणातून होत असलेल्या पाणीपुरवठा ठप्प झाल्यानं नांदेडकरांना 4 दिवस पाणी मिळणार नाही. इतकी चांगली किनारपट्टी आहे, इतकं वैभव आहे, ऐतिहासिक गडकिल्ले आहेत, का नाही यासाठी काही आणत. मेडिकल कॉलेज मी मंजूर करून दिलं, कुणाचं आहे ते बघितलं नाही. अमितजी मला हिंमत विचारता या इथं समोरासमोर बसूयात, असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी केलंय. संजय निरुपम यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी शिवसेनापासूनच आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती. काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी सुषमा अंधारे यांना फोन करून विचारपूस केली. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी देखील सुषमा अंधारे यांना फोन करून विचारपूस केल्याची माहिती स्वतः अंधारे यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट आलाय, कारण ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. याआधी ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज रावेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. हा हल्ला चढवतानाच त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे हे भाजप सोडणारच होते. सुनेला तिकीट जाहीर झाल्यानंतर खडसे राष्ट्रवादीत थांबणारच नव्हते, असा दावाच प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. अवकाळी संकटानंतर आता नागपूरच्या संत्र्यावर पुन्हा एकदा संकटाचे ढग जमा झालेत. बांगलादेश सरकारच्या एका निर्णयाचा मोठा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. या निर्णयामुळे संत्र्याची निर्यात घटली आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी या जागेवर काँग्रेसच लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. पण पक्षश्रेष्ठींकडून त्यांना हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष पाहायला मिळालाय.
बीडच्या चिंचळा गावात पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. मला वाघीण म्हणतात. वाघीण शिकार केल्यावर एकटे खात नसते, ती तिच्या पिलाबाळांसाठी राखून ठेवते. मी एक स्त्री आहे. येत्या 13 तारखेला मला मतदान करा. मीही चुकणार नाही, तुम्हीही चुकू नका. मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कुणापुढेही झुकणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. नणंद विरुद्ध भाऊजाई या लढतीत अख्खं पवार कुटुंब उतरल्याचं अजित पवार म्हणालेत. पण निवडणूक झाल्यावर हे लोक नसतील असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशाल पाटील यांना कोण काय पाठिंबा द्यावा हा आमचा प्रश्न आहे. विशाल पाटील कारवाई जाणून बुजून होत आहे. मला तर वाटत नाही त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉन संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.